दिसायले का? करू का सुरुवात? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या आपला लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आजपासून आपण स्पोकन इंग्लिशचे तास सुरू करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, जर क्लासवर नवीन असाल, चॅनलवर नवीन असाल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून तुम्हाला याचे सर्व नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळत राहतील. विद्यार्थ्यांनो, आता आपण उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करणार आहोत, पण एन्जॉय करत असताना अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला नको, बरोबर आहे ना? म्हणूनच आजपासून मी तुमच्यासाठी स्पोकन इंग्लिशचे पिरियड चालू करणार आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, अधिक उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आता स्पोकन इंग्लिशमधील सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला घटक कोणता आहे? इंग्रजी बोलायला शिकायचंय. इंग्रजी बोलायचंय म्हणजे नेमकं काय करायचं, कुठून सुरुवात करायची हेच आपल्याला माहिती नसतं. म्हणूनच आज आपल्या चॅप्टरचं नाव आहे द बिगिनिंग. बिगिनिंग म्हणजे काय? सुरुवात. तर इंग्रजी बोलण्याची सुरुवात करूया. बघा विद्यार्थ्यांनो, आपण एखाद्या व्यक्तीला भेटलोत. आता तुम्ही सुट्ट्यासाठी इकडे तिकडे गेलेला आहात, बरोबर आहे? तर तुमचा जो प्रवास आहे तो भेटण्यापासून ते निरोप घेण्यापर्यंतचा 1 महिन्याचा कालावधी, 10 दिवसाचा कालावधी, 20 दिवसाचा कालावधी असा असणार आहे. मग आता तुम्ही एखाद्याला भेटलात, तर आता सुरुवात कशी करायची आहे? इंग्रजी बोलताना आपल्याला सगळ्याच वाक्य यायला पाहिजे का, शब्दच यायला पाहिजेत का? तर विद्यार्थ्यांनो, ज्या बेसिक गोष्टी आहेत जे की आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, आपण मोबाईलवर ऐकतो, एकमेकांच्या मोठ्यांच्या बोलण्यातून ऐकत असतो, किंवा मग एखादी सिरियल पाहतोय तर त्या सिरियलमधून काही इंग्रजी शब्द आपण ऐकत असतो. असं नाहीये की आपल्याला अजिबातच इंग्रजी शब्दांची ओळख नाहीये. आपल्याला बरेच इंग्रजी शब्द माहिती असतात, फक्त ते योग्य वेळी यूज करायचे हेच माहीत नसतं. तर मी आज तुम्हाला ते कुठं आणि कसे यूज करायचे हे सांगणार आहे. एखाद्याला तुम्ही भेटलात विद्यार्थ्यांनो, भेटलात तर अभिवादन कशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला? आपण जर एखाद्या व्यक्तीला भेटलात तर आपण त्याला हॅलो असं म्हणू शकतो, किंवा मग हॅलो म्हणून जर आपल्याला ती व्यक्ती ओळखत असेल किंवा आपण त्या व्यक्तीला ओळखत असू तर आपण त्या व्यक्तीचं नाव पण घेऊ शकतो. कसं? फॉर एक्झाम्पलमध्ये हॅलो, हॅलो प्रिया, हॅलो राणी, हॅलो राज, या गोष्टी बेसिकली आपण अभिवादन किंवा भेटल्यानंतर या गोष्टीपासून सुरुवात करू शकतो. त्याच्यानंतर अनौपचारिक परिस्थिती आहे, तुम्हाला हॅलो नाही म्हणायचं तर तुम्ही म्हणू शकता हाय राज, हॅलो, किंवा अशा पद्धतीने तुम्ही त्याचं भेटल्यानंतरचं अभिवादन करू शकता. जर तुम्ही वेळेनुसार अभिवादन करू इच्छित आहे, समजा आता तुम्ही हाय हॅलो म्हणण्यापेक्षा जर तुम्ही भेटलाय तर हाय हॅलो म्हणणं तुम्हाला योग्य वाटत नाहीये, जर तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये भेटलात तर आपण त्यांना गुड मॉर्निंग असं म्हणून अभिवादन करू शकतो. दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही त्यांना भेटला तर गुड आफ्टरनून म्हणून तुम्ही त्यांचं म्हणजे त्यांच्याशी बोलू शकता, किंवा दुपारनंतर सायंकाळपर्यंत तुम्ही त्यांना गुड इव्हिनिंग या अभिवादनाने सुद्धा बोलण्याला सुरुवात करू शकता. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आता अनौपचारिक परिस्थितीमध्ये जर तुम्हाला गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग आता हे जर बोलायचं नसेल तर तुम्ही फक्त मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग या पद्धतीने किंवा या शब्दाने सुद्धा त्यांच्यासोबत बोलू शकता. आणि जर तुम्ही असं म्हणजे तुम्हाला जर कोणी या पद्धतीने अभिवादन केलं असेल किंवा तुमच्याशी कोण बोलत असताना या पद्धतीने अभिवादन केलं असेल तर तुम्ही त्याचा रिप्लाय सुद्धा एका शब्दामध्ये देऊ शकता. गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग असं जर समोरची व्यक्ती म्हणत असेल तर तुम्ही त्याला फक्त मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग या शब्दामधून सुद्धा त्याला रिप्लाय देऊ शकता. हे झालं तुम्ही भेटल्याच्या नंतर. ठीक आहे, हे झालं तुमचं अभिवादन. विद्यार्थ्यांनो, आता इतर विचारपूस करायचे. आपण भेटल्यानंतर सगळंच बोलत असतो एकाच भेटीमध्ये, सुरुवातीला भेटल्यानंतर, बरोबर आहे? तुम्ही हॅलो म्हणता, हाय म्हणता, गुड मॉर्निंग म्हणता, गुड आफ्टरनून म्हणता, हे झालं भेटण्याच्या नंतर. मग आता तुम्ही भेटलाय तर लगेच विचारू शकता ना, कसा आहेस तू? ठीक आहे, कसा आहेस तू, किंवा काय चाललंय, सगळं ठीक आहे का, बाकी गोष्टी कशा आहेत? अशा भरपूर प्रश्नांचा साठा तुमच्याकडे झालेला असतो, तर तुम्ही त्यांना विचारत असता. मग आता हे प्रश्न कसे विचारायचे? बघा, हाऊ आर यू, कसे आहात तुम्ही? हाऊ आर थिंग्स, गोष्टी कशा आहेत? किंवा हाऊ इज एव्हरीथिंग, सगळं कसं आहे? बोलण्याच्या पद्धती आहेत. प्रत्येक माणूस काय एकच प्रश्न विचारत नसतो. एखादा विचारतो कसा आहेस तू, एखादा विचारतो सगळं ठीक चाललंय ना, एखादा विचारतो गोष्टी सगळ्या ठीक आहेत ना. तर अशा या बोलण्याच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असू शकतात. तर मग या पद्धतीने आपण ते बोलायचं. त्याचा रिप्लाय कसा द्यायचा आहे? फाईन, फाईन थँक्स, आय एम फाईन, किंवा मग सम ॲज युज्युअल, सगळं काही पहिल्यासारखंच आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण एखाद्याला रिप्लाय देऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, एखाद्याची ओळख करून द्यायची. तुम्ही 2 फ्रेंड्स आहेत, तिसरा नवीन तुमचा फ्रेंड्स झालाय, त्याची ओळख करून द्यायची आहे. धिस इज माय न्यू फ्रेंड्स प्रथमेश, किंवा राजू, धिस इज माय न्यू फ्रेंड्स
प्रथमेश, अशा पद्धतीने तुम्ही त्याला तुमच्या मित्राची ओळख करून देऊ शकता किंवा मैत्रिणीची ओळख करून देऊ शकता. एवढं सगळं झाल्यानंतर तुमच्या गप्पा वगैरे छान रंगलायत. आता तुम्हाला जायचं 1 तासानंतर, 2 तासानंतर, 4 तासानंतर, 10 तास, दिवसभराचा वेळ घालवला. आता सायंकाळची वेळ आहे, तुम्हाला जायचं आहे. जात असताना, निरोप घेत असताना कशा पद्धतीने अभिवादन कराल किंवा निरोप घेताना कशा पद्धतीने घेताल? इट वॉज नाईस टू सी यू. इट वॉज नाईस टू सी यू. तुला भेटून छान वाटलं. त्याच्यानंतर नाईस टॉकिंग टू यू. तुझ्यासोबत बोलून छान वाटलं. गुड बाय, गुड डे, गुड नाईट अशा पद्धतीने निरोप घेताना तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकता. आता याच्या पुढं जाऊन तुम्ही काय बोलणार आहे किंवा कशा पद्धतीचे तुमचे प्रश्न असतील हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. दुसरा व्हिडिओ असाच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.